अभंगाच्या प्रथम चरणापर्यंत आपण येऊन पोहोचलो आणि अजून 3 चरण शिल्लक आहे, पण तिन्ही चरणाचा भावार्थ आता या वेळेत होणार नाही. झाला असतं पण आम्हाला सूचना आलेली गावकरी मंडळीची की 9 वाजले की लगेच आरती करायची, नंतर प्रसाद आहे. आणि म्हणून मी अधिक लांबवणार नाही, 2च मिनिटात राहिलेल्या अभंगाचा सरळ भावार्थ सांगतो. भजनी मंडळाला विनंती करतो, आता चाली वगैरे म्हणायला वेळ नाही बरं का, विनंती आपणाला, कारण गावकरी मंडळीची सूचना आहे. पण प्रथम चरणाचा भावार्थ आतापर्यंत आपण पाहिला. तुकाराम महाराज प्रश्न विचारतात देवाला, कोण पुण्य त्यांचा होईन सेवक. देवा, कोणत्या पुण्याने त्यांची सेवा मला घडेल, कोणत्या संतांची. जिही द्वंद्वादिक दुरविले. अभंग फार मस्त आहे, चिंतन करण्याचा अभंग आहे, पण वेळ कमी आहे आपल्याला. ज्याने का आपलं द्वेष मत्सर वगैरे जे काय असेल दुर्गुण आणि ज्याने सोडून दिलेले आहे, आणि अशा संतांची सेवा कधी घडेल. उदाहरणार्थ नाथ महाराजांच्या सारखे. नाथ महाराजांनी गंगेचं आणलेलं पाणी आणि तीर्थ म्हणून ते गाढवाला पाजून त्याला तृप्त केलं महाराज, ह्या भाव आहे. आणि अशा संतांची सेवा कधी घडणार आहे. पण याच्याकरता महाराजांनी एक प्रश्न विचारला देवाला. एका प्रश्नात डबल प्रश्न आहे की हे वर्म देवा, तुम्ही मला सांगा, ऐसे वर्म मज दावी नारायणा. दुसऱ्या चरणातून महाराज म्हणतात, ऐसे वर्म मज दावी नारायणा अंतरीच्या खुणा प्रगटोनी. त्या संतांच्या सेवेचं पुण्य कशाने निर्माण, हे वर्म तुम्ही सांगा. पण यात एक शब्द महत्त्वाचा वापरला महाराजांनी, अंतरात्म्यातून सांगा. याचा अर्थ असा आहे, देव कधी कधी भक्ताला बाकीच्या लोकांना फसवतो, पण संत फसवत नाही बरं का. देव फसवू शकतो. कोणत्या ठिकाणी फसवून म्हणलं तर महाभारतात दृष्टांत पाहून घ्या, आता सांगत नाही मी. जेव्हा ते द्रोणाचार्य त्यांना शरपंजरी पाडायचं होतं, तर त्यावेळेला एक त्या भीमदादाची गदा बसली, एक हत्ती मरून पडला, त्याचं नाव होतं अश्वत्थामा. सर्वांना कल्पना आहे. मग तो अश्वत्थामा मेला वार्ता पसरून दिली एवढ्या सैन्यामध्ये. त्या द्रोणाचार्यांना पण त्यांच्या मुलाचं नाव होतं अश्वत्थामा. त्यांना वाटलं आपला मुलगा गेला की काय. खरी बातमी कोण सांगणार, खोट्या बातम्या बऱ्याच पसरवित असतात, खरी बातमी कोणी सांगत नाही. आता कोण सांगणार. शेवटी ते धर्मराजाकडे गेले आणि धर्माना विचारलं की महाराज मला सांगा, अश्वत्थामा मेला खरं की खोटं. धर्मही बुचकाळ्यात पडले. तेवढा कृष्ण येऊन धर्माला भिडले आणि त्यांनी सांगितलं, द्रोणाचार्य तुझ्याकडे येणार आहे आणि ते तुला विचारणार आहे, अश्वत्थामा मेला सरळ मेला म्हणून सांग बरं का, पक्वाजी स्वर देत राहा. आणि मग त्यांनी सांगितलं धर्माने की महाराज देवा, तुम्ही मला खोटं बोलवायला सांगता, हे कसं शक्य आहे. मोठ्याने बोललं तर चालतं, छोट्याने बोलू नये. पण आता द्रोणाचार्य विचारतील, ते मुलाबद्दल विचारतील. पण यांनी सांगितलं देवाने, तू खरं सरळ सांगून टाका अश्वत्थामा मेला. तेव्हा द्रोणाचार्य आले आणि विचारलं, अश्वत्थामा मेला की खरं की खोटं. धर्मराज बोलून गेले, अश्वत्थामा मेला. पण तेवढ्यावर त्यांच्या मनात राहवलं नाही. ते पुन्हा प्रतिप्रश्न केला त्या द्रोणाचार्यांना. ते गुरु होते आणि त्याने विचारलं, तुम्ही कशाबद्दल बोलता. नरोवा कुंजरवा, तुम्ही हत्तीबद्दल बोलता की माणसाबद्दल. म्हणजे प्रतिप्रश्न केला. पण भगवान श्रीकृष्णाने काय केलं त्यावेळेला, तुतारी वाद्यवाले वाजवणारे जवळ आणूनच ठेवले होते. त्या तुतारीचा वाद्याचा आवाज केला, तो शब्द त्यांच्या कानावर गेला नाही. म्हणजे अर्धवट सत्य खोटं बोलण्याचा आरोप धर्मावर आला, सांगायचं तात्पर्य. पण मग ते खोटं नाही बोलले, स्पष्ट सांगितलं. म्हणजे देव एखाद्या वेळेला खोटं बोलवायला लावील, अंतरात्म्यातून सांगणार नाही, हे उदाहरण आहे. पण तसं तुकाराम महाराजांनी सांगितलं, देवा अंतरीच्या खुणा प्रगटून, अंतकरणापासून सांगा म्हणे मला. हा प्रश्न विचारला. आणि मग पुढे भगवंताने सांगितलं आहे की तुकाराम महाराजांनी मान्य केलं, बहु अवघड आहे संत भेटी परी जगजेठी करुणा केली. खरोखर संत भेट दुर्लभ आहे, दुर्मिळ आहे, पण भगवंताच्या कृपेमुळे मला ती प्राप्त झाली. अशा संतांची सेवा केल्यानंतर काय होईल. महाराज म्हणतात, तुका म्हणे, शेवटच्या चरणातून महाराज म्हणतात, तुका म्हणे, काय चरण शेवटचं, तुका म्हणे, मग नये वृत्तीवरी सुखाचे शेजारी पहोडे. ज्ञानेश्वर मावली, ज्ञानराज मावली. टाळ्या वाजवा, टाळी वाजवा, टाळी भजन करावं सर्वांनी, हात वर करून टाळी वाजवा. मावली ज्ञानेश्वर महाराज, ज्ञानेश्वर 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 माऊली, ज्ञानराज ज्ञानेश्वर 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 माऊली, ज्ञानराज महाराज, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर. बसा 1 मिनिट बसा. पूर्ण कीर्तन आपलं आटोपलेलं आहे. पूर्ण अभंगाचा भावार्थ तात्पर्यानं आपण पाहिलाय. वेळ संपली आणि याच्यानंतर महाप्रसाद होणार आहे. आजचा कीर्तनाचा महाप्रसाद करणारे आपल्याच गावातील ॲडव्होकेट सन्माननीय भाऊसाहेब पाटील शेळके, माजी संचालक